नमस्कार मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून तब्बल 36.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर हा पैसा कोणाला मिळणार आणि कसा मिळणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 25 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा GR जारी केला आहे. हा GR प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे RKVY अंतर्गत आहे. या योजनेत प्रति थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन या घटकासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. तर निधी वितरणाची माहिती पाहूया. तर या GRनुसार सरकारने एकूण रुपये 36.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये केंद्र सरकार हिस्सा रुपये 22.17 कोटी आणि राज्य सरकार हिस्सा रुपये 14.78 कोटी. हा निधी सर्वसाधारण प्रवर्गासाठी देण्यात आला आहे. नंतर योजनेबद्दल माहिती पाहूया. तर ही योजना 2015-16 पासून सुरू आहे. उद्दिष्ट पाण्याचा कमी वापर करून जास्त उत्पादन, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर. या योजनेत केंद्र व राज्य यांचा हिस्सा 60-40 प्रमाणात असतो. तर निधी का देण्यात आला? कृषी आयुक्तालयाने अतिरिक्त निधीची मागणी केली होती. केंद्र सरकारकडून नवीन हप्ता मिळाल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंतर निधी कोणाला दिला जाईल? तर हा निधी थेट कृषी आयुक्तांना वितरित केला जाईल. त्यानंतर तो जिल्हा व तालुका स्तरावर शेतकऱ्यांना दिला जाईल. तर लाभ कसा मिळणार? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरूनच करावा लागेल. पैसे थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होतील. म्हणजेच पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर निधी वापरताना सरकारच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड ही महाडीबीटी प्रणालीद्वारेच होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.